नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवलेली आहे शेंगदाण्याची आमटी आणि ही झणझणीत आणि मस्त गावाकडची आमटी आम्ही कोणत्या पद्धतीने बनवलेली आहे तीच पद्धत आम्ही या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. तुमच्यासाठी काहीतरी नवीन म्हणून ही एक टॉपिक आम्ही आणलेला आहे. तर ह्याला आम्ही गावच्या भाषेत झिरकंही असं म्हणतो. तर भरपूर जणांना माहिती असेल. तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. तर सर्वप्रथम आपले नेहमीप्रमाणे मसाल्यासाठी लागणारे जिन्नस म्हणजे कोथिंबीर, अद्रक घेतलेला आहे, धने घेतलेले आहेत, जिरे घेतलेले आहेत, 2 कांदे कापून घेतलेले आहेत, त्याचबरोबर आपण घेतलेला आहे एक टमाटर कापून घेतलेला आहे, त्याच्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेले आहे, अद्रक घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर सर्वात मेन इम्पॉर्टंट म्हणजे 2 वाटी शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहे. तर काय करणार आहोत आपण, शेंगदाणे म्हणजे आपल्याला साबूत शेंगदाणे नाही टाकायचे, त्याचा कूट करायचा आहे मिक्सर ग्राइंडरमधून आणि ते टाकायचे आहेत. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत हे तुम्ही बघत आहात. मसाल्याला प्रिपरेशन चालू केलेले आहेत. अद्रक, टमाटर, कांदा, हिरवी मिरची, धने, जिरे आणि त्याचबरोबर कोथिंबीर आपण इथे घेतलेली आहे. आता ह्याची आपण एक पेस्ट तयार करणार आहोत. एकदम लिक्विडी पेस्ट बनवायची आहे. मिक्सर ग्राइंडरमधून जो हा आपला वाटण तयार होणार आहे तेच आपल्याला आपल्या या झिरक्यामध्ये, या शेंगदाण्याच्या आमटीमध्ये टाकायचं आहे. भरपूर सोपी आहे आणि लवकरात लवकर होणारी डिश आहे. मस्तपैकी भाताबरोबर, भाकरीबरोबर चुरून मुरून खाण्यासारखी डिश आहे. तर आपण 2 चमचे तेलामध्ये कढीपत्ता घेतलेला आहे आणि इकडे आपण कांदा ॲड केलेला आहे. कांद्याची ती नेहमीची स्टोरी, तो कांदा आपल्याला चांगला ब्राऊन होऊ द्यायचा आहे, कारण की कांदा हा आपल्या ज्या झिरक्याला टेस्ट देणार आहे तो अप्रतिम असणार आहे. मित्रहो, गावाकडे भरपूर ठिकाणी झिरकं खाल्लं जातं. काही भाजी नसेल, हिरवी भाजी, पालेभाजी नसेल तर झिरका हा एक मेन प्रकार तिकडे वापरला जातो, ज्याचा आपण कालवण करतो, रस्सा म्हणू शकतो, करी म्हणू शकतो. इकडे आपण हळद ॲड केलेली आहे आणि ही हळद आपल्याला चांगली मिक्स करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर 2 ते 3 मिनटांनंतर आपला कांदा आपला ट्रान्सल्युटन म्हणजेच गुलाबी झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपण इकडे ॲड केलेला आहे आपला वाटणाचा मसाला. वाटण जे आपण प्रिपेअर केलेलं तेच आपण हा मसाला ह्याच्यामध्ये ॲड करून दिलेला आहे. तर हा चांगला आपल्याला 5 मिनटासाठी फ्राय होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण पाणी ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे जेणेकरून तो चांगला बॉईल झाला पाहिजे मसाला. आणि कोणाकोणाला ही रेसिपी माहिती आहे त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. भरपूर सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर होणारी डिश आहे. तर आपण इथे 2 ग्लास पाण्यामध्ये ॲड केलेला आहे शेंगदाण्याचा कूट, म्हणजे आपला जेवढा 1 वाटी कूट आपण घेतलेला 2 वाट्या, तो सगळा आपण ॲड करणार आहोत. म्हणजे एक टेस्ट भरपूर सुंदर लागते आणि खायलाही ते भरपूर बोलतात ना की एकदम प्रोटीनयुक्त सोर्स आहे. हा शेंगदाणे म्हटल्यावर प्रोटीन आलंच, तर हा एक प्रोटीनयुक्त सोर्स आहे. तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर चुरून मुरून खाऊ शकतात आणि यस, आमच्या घरी तर सगळ्यांनाच आवडलं जातो. इकडे आता मस्तपैकी 5 ते 10 मिनटं लागले आपल्याला हे बनवण्यासाठी. 15 मिनटात होणारी डिश आहे, जास्त काही वेळ लागत नाही. ज्या गृहिणी कामावरती जातात त्यांनी घरी येऊन फटाफट, म्हणजे डिनरला, रात्रीच्या जेवणासाठी फटाफट होणारी डिश आहे. तर ही डिश तुम्ही नक्की नोट डाऊन करा आणि हे काहीतरी नवीन तुम्ही शिकला आहात आजच्या या रेसिपीमध्ये. जरूर मुंबई गिराई चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करा. आमचे भरपूर असे नवनवीन व्हिडिओज येणार आहेत आणि त्याच व्हिडिओजला सपोर्ट केला म्हणजे एक काहीतरी आम्हाला मोटिवेशन भेटतं. तर तेच मोटिवेशन आम्हाला तुमच्याकडून हवं आहे. सपोर्ट करा मुंबई गिराई चॅनलला. तर आपण एका डिशमध्ये आपली झिरकं काढून घेतलेलं आहे. शेंगदाण्याचा कुटाची रस्सा भाजी बोलू शकतो, शेंगदाण्याची आमटी बोलू शकतो किंवा झिरकं बोलू शकतो. तर हे आपण तयार केलेलं आहे, मस्तपैकी तयार झालेलं आहे. याच्यावरती आईने कोथिंबीर टाकलेली आहे आणि ह्या पद्धतीने झिरकं तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला कमेंट सेक्शनमध्ये विसरू नका. सबस्क्राईब करायला, लाईक करायला पैसे लागत नाही. तुमचे 2 ते 3 मिनटाचे ड्युरेशन हा व्हिडिओ बघितला तरी आपला व्हिडिओ म्हणजे प्रमोट होतो आणि तुमच्या ज्या सोशल मीडिया हँडल्स आहेत त्याच्यावर पण तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता, जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. तर जरूर सपोर्ट करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.